गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण फंक्शन्स पाहिलेत. PHP फंक्शन्समध्ये आपण पाहिलं की त्याचे फंक्शन्सचे प्रकार, त्याच्यामध्ये इनबिल्ट फंक्शन आपण पाहिलं आणि त्यानंतर आपण युजर डिफाईन फंक्शन बघितलं. मग युजर डिफाईन फंक्शनमध्ये त्याचे डिफरंट टाईप्स आहेत, ते टाईप्स आपण कवर केलेत आणि त्याच्यामध्ये आपण जे काही एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स आपण घेतलेत की वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन्स आपण कसं क्रिएट करू शकतो. ठीक आहे. जर तुम्हाला फंक्शन्सबद्दल माहिती घ्यायची असेल तर तुम्ही मागचा व्हिडिओ पाहू शकतात. त्याच्यामध्ये तुम्हाला कंप्लीट फंक्शन्सबद्दल विथ एक्झाम्पल डिटेलमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्ट्रिंग फंक्शन्स, PHP स्ट्रिंग फंक्शन्स. आता PHP स्ट्रिंग फंक्शन्स म्हणजेच काय की स्ट्रिंग आपल्याला माहीत आहेत की कॉम्बिनेशन ऑफ कॅरेक्टर्स जे असतात किंवा कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्सचा एक स्ट्रिंग बनते आणि त्या स्ट्रिंगला जर आपल्याला मॅनिपुलेट इन द सेन्स आपल्याला त्याच्यावर काही ऑपरेशन्स परफॉर्म करायचे असतील तर आपल्याला स्ट्रिंग फंक्शन्स रिक्वायर्ड असतात. तर PHP आपल्याला बिल्ट इन फंक्शन्स प्रोव्हाइड करते टू मॅनिपुलेट द स्ट्रिंग्सला मॅनिपुलेट करण्यासाठी बिल्ट इन फंक्शन्स आपल्याला PHP हे प्रोव्हाइड करतात आणि त्या बिल्ट इन फंक्शन्स थ्रू आपण वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन्स या स्ट्रिंगवर काय करू शकतो की परफॉर्म करू शकतो. तर चला बघूयात कुठले स्ट्रिंग फंक्शन्स आहेत ते. सगळ्यात पहिले PHP स्ट्रिंग फंक्शन, थोडंसं इंट्रोडक्शन आपण त्याच्याबद्दल बघूत की PHP प्रोव्हाइड्स व्हेरियस स्ट्रिंग फंक्शन्स टू ॲक्सेस अँड मॅनिपुलेट द स्ट्रिंग. आता PHP आपल्याला खूप सारे, मी तुम्हाला आताच म्हटलं की PHP आपल्याला इनबिल्ट खूप सारे फंक्शन्स प्रोव्हाइड करतात. त्याच्यामधनं काही फंक्शन्स आपण कवर केले त्या ठिकाणी सिलेबसमध्ये. असे खूप सारे फंक्शन्स आहेत की त्याच्या थ्रू वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रिंगवर मॅनिपुलेशन्सचे ऑपरेशन्स आपण त्या ठिकाणी परफॉर्म करतो. तर अ लिस्ट ऑफ PHP स्ट्रिंग फंक्शन्स आर गिवन बिलो. म्हणजेच काही लिस्ट ऑफ फंक्शन्स दिलेले आहेत ते आपण वन बाय वन काय करूत की बघूत आपण आणि त्यांचं फंक्शन्स विथ एक्झाम्पल आपण जाणून घेऊत. ठीक आहे. फर्स्ट जर आपण बघितलं पहिला PHP str लोअर फंक्शन्स, म्हणजे str लोअर म्हणजे लोअर केस फंक्शन्स आहेत. str लोअर फंक्शन, तर str लोअर फंक्शनचं काय यूज आहे. द str लोअर फंक्शन रिटर्न स्ट्रिंग इन लोअर केस लेटर. म्हणजेच काय, जर एखादा कॅरेक्टर किंवा एखादी स्ट्रिंग ही अप्पर केसमध्ये असेल आणि त्याला आपल्याला जर लोअर केसमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर तुम्ही str लोअर हा फंक्शन यूज करून त्या स्ट्रिंगला लोअर केसमध्ये कन्व्हर्ट करू शकतात. आणि जेव्हाही तो लोअर केसमध्ये कन्व्हर्ट करेल तर तो आपल्याला एक स्ट्रिंग व्हॅल्यू काय करतो की रिटर्न करतो. तर त्याचं सिंटॅक्स जर आपण पाहिलं या ठिकाणी, सिंटॅक्स जर आपण बघितलं तर सिंटॅक्सवर आपल्याला लक्षात येईल की स्ट्रिंग str लोअर अँड इट रिक्वायर्ड वन पॅरामीटर, दॅट इज अ स्ट्रिंग पॅरामीटर. कारण आपण कशावर मॅनिपुलेशन करतोय, तर स्ट्रिंगवर मॅनिपुलेशन करतोय. तर इथं आपल्याला काय पाहिजेत, स्ट्रिंग पाहिजेत. तर कुठली असेल ती अप्पर केसची असेल स्ट्रिंग आणि त्या अप्पर केसच्या स्ट्रिंगला तो लोअर केसमध्ये काय करेल की कन्वर्ट करेल. रिटर्न काय करेल, आपला स्ट्रिंग व्हॅल्यू तो रिटर्न करेल. एक्झाम्पल पाहू शकतो आपण PHPचं स्टार्टिंग. त्याच्यानंतर एक स्ट्रिंग आपण घेतलीत, माय नेम इज MIT म्हणून आपण एक स्ट्रिंग घेतलीत. त्याच्यानंतर आपण त्या स्ट्रिंगवर अप्लाय केलं str, जो काही तुमचा str आहे $str. म्हणजे काय होईल की $str म्हणजे एक व्हेरिएबल डिक्लेअर केला आपण, त्या व्हेरिएबलमध्ये जी कन्व्हर्टेड स्ट्रिंग असेल लोअर केसमध्ये कन्वर्ट झालेली ती काय होईल की स्टोअर होईल. मग str टू लोअर, त्यानंतर इन ब्रॅकेट जी str आहेत म्हणजे ही माय नेम इज MIT ही स्ट्रिंग काय केलीत आपण त्याला प्रोव्हाइड केलीत. म्हणजेच काय होईल, तर ती स्ट्रिंग कन्व्हर्ट होऊन लोअर केसमध्ये काय होईल की कन्वर्ट होईल. तर इथं इको थ्रू आपण आउटपुट काय करतो की डिस्प्ले करतो, इको $str. म्हणजे आपल्या आउटपुटला काय दिसेल की माय नेम इज MIT. म्हणजेच याचा अर्थ काय की जेही काही कॅपिटल लेटर्स असतील ते ॲटोमॅटिकली कशामध्ये कन्वर्ट होतील, लोअर केसमध्ये कन्वर्ट होतील. तर इथं आपल्याला फंक्शन लक्षात येईल की str टू लोअर विच यूज टू कन्वर्ट ऑल द कॅपिटल लेटर इन टू द स्मॉल लेटर्स. म्हणजे कॅपिटल लेटर्स जे असतील त्यांना स्मॉल लेटर्समध्ये कन्वर्ट करण्याचं काम कोण करतात, तर तुमचं str लोअर करतं. str टू लोअर अँड इट रिक्वायर्ड वन पॅरामीटर, दॅट इज अ स्ट्रिंग पॅरामीटर. म्हणजे त्याला एक पॅरामीटरची गरज असते अँड दॅट पॅरामीटर विल बी द कंपल्सरी. म्हणजे तो कसा असेल तर कंपल्सरी असेल अँड दॅट पॅरामीटर इज अन अ स्ट्रिंग पॅरामीटर. ओके. सो लेट्स सी द नेक्स्ट PHP टू अप्पर केस. म्हणजे आता आपण जे लोअर केस पाहिलं त्याचंच रिव्हर्स जर आपण पाहिलं तर अप्पर केस. म्हणजे याचा अर्थ काय होईल, जेही काही लोअर केसमध्ये कंटेंट असतील किंवा जेही काही लोअर केसमध्ये स्ट्रिंग असतील त्याला जर अप्पर केसमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर आपण str टू अप्पर काय करतो की यूज करतो. तर त्याचा जर सिंटॅक्स आपण पाहिलं तर सिमिलर सिंटॅक्स, इट रिटर्न द स्ट्रिंग व्हॅल्यू रिटर्न करेल str टू अप्पर आणि इट रिक्वायर्ड वन पॅरामीटर, दॅट इज अ स्ट्रिंग पॅरामीटर. म्हणजे त्याला एक स्ट्रिंग पॅरामीटर लागेल. तो स्ट्रिंग पॅरामीटर आपण या ठिकाणी एक स्ट्रिंगच्या माध्यमातून देऊत आपण त्याला.
एक्झाम्पलमध्ये जर आपण पाहिलं तर एक व्हेरिएबल घेतला आपण आणि त्याला एक स्ट्रिंग दिली आपण, माय नेम इज MIT. आता याच्यामध्ये एम आणि इकडचं MIT हे दोन काय आहेत की कॅपिटल आहेत आणि बाकीचे सगळे काय आहेत की स्मॉल आहेत. त्यानंतर आपण STR टू अप्पर ही जे काही फंक्शन आहेत हे फंक्शन आपण त्याच्यावर अप्लाय करतो आणि त्याला एक आपण पॅरामीटर दिलं, त्याला जे की स्ट्रिंग पॅरामीटर आहेत, ज्याच्यामध्ये माय नेम इज MIT ही स्टोर आहेत. त्यानंतर आपण आउटपुट शो करतोय. आउटपुट शो केल्यानंतर बघा की जेवढे काही तुमचे स्मॉल लेटरमध्ये कॅरेक्टर होते ते सगळे काय झाले आता कॅपिटल लेटरमध्ये कन्वर्ट झालेत. म्हणजे याचा अर्थ काय की STR लोअरचं जर आपण STR टू लोअरचं जर आपण रिव्हर्स पाहिलं तर STR टू अप्पर हे जे आहेत तर सगळे जे काही स्मॉल लेटरचे कॅरेक्टर्स असतील ते सगळे कॅरेक्टर्स ते कॅपिटल लेटरमध्ये कन्वर्ट करेल आणि ऑलरेडी कॅपिटल लेटरमध्ये असतील तर त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं इफेक्ट होणार नाही, ते ॲज इट इज त्या ठिकाणी अवेलेबल असतील. ठीक आहे. देन नेक्स्ट इज द PHP UC फर्स्ट फंक्शन. आता UC फर्स्ट फंक्शनचं काय वर्क आहे तर इथं लक्षात घ्या तुम्ही की द UC फर्स्ट फंक्शन रिटर्न स्ट्रिंग कन्वर्टिंग फर्स्ट कॅरेक्टर इनटू अप्पर केस. इट डझंट चेंज द केस ऑफ अदर कॅरेक्टर. म्हणजे याचा अर्थ काय की तुमची जे काही स्ट्रिंग आहेत त्या स्ट्रिंगमधला जर आपल्याला फर्स्ट कॅरेक्टर जो काही फर्स्ट कॅरेक्टर असेल त्या कॅरेक्टरला जर आपला अप्पर केसमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्ही UC फर्स्ट फंक्शन काय करू शकतात की यूज करू शकतात. मग रिमेनिंग जे काही कॅरेक्टर्स असतील तर त्या कॅरेक्टर किंवा रिमेनिंग जे काही स्ट्रिंग असतील त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं इफेक्ट किंवा कुठल्याही प्रकारचे चेंज त्या ठिकाणी होत नाही, ते ॲज इट इज असतात. म्हणजे याच्यामध्ये फक्त काय चेंज होईल, फर्स्ट लेटर ऑफ स्ट्रिंग म्हणजे स्ट्रिंगचा फर्स्ट लेटर म्हणजे इनिशियल लेटर जो असेल तो लेटर काय होईल की चेंज होईल. आणि जेव्हाही ही फंक्शन आपण अप्लाय करू त्यानंतर तो फंक्शन आपल्याला एक मॉडिफाईड स्ट्रिंग काय करतात की रिटर्न करते. तर सिंटॅक्स आपण पाहू शकतो या ठिकाणी की स्ट्रिंग रिटर्न व्हॅल्यू आहेत UC फर्स्ट आणि त्याला एक स्ट्रिंग लागते, जी स्ट्रिंग आपल्याला काय करायची की ज्याचं आपल्याला फर्स्ट लेटर कन्वर्ट करायचं कशामध्ये कॅपिटल लेटरमध्ये. तर इथं एक्झाम्पल पाहू शकतो. तर STR माय नेम इज MIT, तर एक STR व्हेरिएबल आहे त्याच्यामध्ये आपण माय नेम इज MIT काय केलं की स्टोअर केलं. त्यानंतर ती जी काही माय नेम इज MIT आहे त्याच्यावर आपण UC फर्स्ट हे अप्लाय केलं. UC फर्स्ट अप्लाय केल्यानंतर काय होईल की तुमचा जो काही माय आहे तर मायमधला M जो असेल तर तो M काय होईल कन्वर्ट होऊन जाईल कशामध्ये कॅपिटल लेटरमध्ये. इथं इको थ्रू आपण काय करतो की आउटपुट डिस्प्ले करतो. आउटपुट डिस्प्ले केल्यानंतर इथं बघा की एक फर्स्ट लेटर जो आहे M हा काय झालं कॅपिटल झालं. ऑल अदर जे कॅरेक्टर्स आहेत ते ॲज इट इज आहेत. म्हणजे याचा अर्थ काय की जर आपल्या एखाद्या स्ट्रिंगचा फर्स्ट कॅरेक्टर चेंज करायचा असेल लोअर केस टू अप्पर केस तर त्यासाठी आपण यूज करतो UC फर्स्ट फंक्शन. नेक्स्ट आहे PHP LC फर्स्ट फंक्शन. LC फर्स्ट फंक्शन हा UC फर्स्ट फंक्शनच्या रिव्हर्स आहेत. रिव्हर्स म्हणजे काय की जर एखाद्या स्ट्रिंगचं फर्स्ट लेटर आपल्याला जर स्मॉलमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्यासाठी आपण LC फर्स्ट काय करतो की यूज करतो. सिमिलर बाकीचे जे काही कॅरेक्टर्स असतील किंवा बाकीचे जे काही तुमचे स्ट्रिंग असतील त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा इफेक्ट त्या ठिकाणी होत नाही. फक्त तो इफेक्ट कशावर होतो, फर्स्ट लेटरवर काय होतो की इफेक्ट होतो. आणि तो फर्स्ट लेटर जर कॅपिटल असेल तर तो कन्वर्ट होईल लोअरमध्ये म्हणजे स्मॉलमध्ये आणि तो स्मॉलर असेल तर स्मॉलमध्येच राहणार. त्यासाठी जर आपण सिंटॅक्स बघितलं तर इट रिटर्न्स द स्ट्रिंग व्हॅल्यू LC फर्स्ट फंक्शन आणि इट रिक्वायर्ड द स्ट्रिंग. त्याच्यानंतर एक व्हेरिएबल घेतलं आणि त्याला दिलं आपण माय नेम इज MIT. आता माय नेम इज MIT मध्ये जर पाहिलं तर मायचं M हा कसा आहेत की कॅपिटल आहेत. त्यानंतर आपण अप्लाय केलं LC फर्स्ट अप्लाय केल्यानंतर आपण जो काही आउटपुट असेल तो आउटपुट डिस्प्ले करतोय. आउटपुट पाहिल्यानंतर इथं आपलं पहिला लेटर लक्षात येईल की M इज कन्वर्टेड इनटू द स्मॉल लेटर अँड ऑल अदर कॅरेक्टर्स आर द सेम. म्हणजे ऑल अदर कॅरेक्टर्स कसे आहेत की सेम आहेत, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं चेंजेस झालेलं नाहीत. अशा पद्धतीनं आपण जर आपला फर्स्ट लेटर कन्वर्ट करायचं असेल स्मॉल कॅरेक्टरमध्ये तर आपण त्याला LC फर्स्ट थ्रू कन्वर्ट करू शकतो. नेक्स्ट आहेत PHP UC वर्ड्स फंक्शन. UC वर्ड्स फंक्शन रिटर्न स्ट्रिंग कन्वर्टिंग फर्स्ट कॅरेक्टर ऑफ ईच वर्ड इनटू द अप्पर केस. म्हणजे आता जे काही तुमचे स्ट्रिंग्स आहेत त्या स्ट्रिंग्समधले जे काही समजा फॉर एक्झाम्पल एका स्ट्रिंगमध्ये 4 वर्ड्स आहेत तर 4 वर्ड्समधले सगळे जे काही इनिशियल लेटर्स असतील ते जर आपल्याला कॅपिटल लेटरमध्ये कन्वर्ट करायचे असतील तर त्यासाठी आपण UC फर्स्ट काय करतो की यूज करतो. लक्षात येतं आहे का की एका स्ट्रिंगमधले जेवढे काही वर्ड्स असतील ते सगळे वर्ड्स जर आपल्याला त्या सगळ्या वर्ड्सचं इनिशियल लेटर जर आपल्याला कॅपिटल लेटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर UC वर्ड्स फंक्शन यूज करून आपण ते करू शकतो. सिंटॅक्समध्ये बघा अँड इट रिटर्न्स द स्ट्रिंग व्हॅल्यू. तर इथं UC वर्ड्स त्याला आपण काय केली की एक स्ट्रिंग दिली की ज्याचे वर्ड्स आपल्याला काय करायचे आहेत की कन्वर्ट करायचे आहेत कशामध्ये कॅपिटल लेटरमध्ये. अप्पर केसमध्ये तो काय करतो की
कन्वर्ट करतात. तर इथं बघा एक आपण स्ट्रिंग दिली त्याला, माय नेम इज स्नो जयस्वाल म्हणून. ती स्ट्रिंग दिल्यानंतर त्याच्यावर आपण अप्लाय केलं UC वर्ड आणि त्याला ती स्ट्रिंग आपण ॲज अ इनपुट म्हणून दिलीत. त्याच्यानंतर जोही काही आउटपुट असेल तो आपण डिस्प्ले करतो. तर इथं आपल्याला लक्षात येईल की प्रत्येक जो काही तुमचा वर्ड आहे त्याचं इनिशियल लेटर जो आहे तो कशामध्ये कन्वर्ट झालात, कॅपिटल लेटरमध्ये काय झालात की कन्वर्ट झालात. म्हणजे अशा पद्धतीनं आपण UC वर्ड थ्रू काय करू शकतो की जे काही तुमचं स्ट्रिंग्स असतील त्या स्ट्रिंगमधले जेवढे काही कॅरेक्टर्स आहेत त्या कॅरेक्टर्सचं इनिशियल लेटर जो असेल तो कॅपिटल लेटरमध्ये काय होईल की कन्वर्ट होईल. आणि तो जर ऑलरेडी कॅपिटल असेल तर त्याच्यावर कुठलाही इफेक्ट होणार नाही, तो ॲज इट इज राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर STR रिव्हर्स फंक्शन. आता हे आपल्याला त्याच्या नावातनंच आपल्या लक्षात येतात की तर STR रिव्हर्स फंक्शन रिटर्न्स रिव्हर्स्ड स्ट्रिंग. म्हणजे एखादी स्ट्रिंग जर आपल्याला रिव्हर्स करायची असेल, एखादी स्ट्रिंग जर आपल्याला कंप्लीट रिव्हर्स करायची असेल तर त्यासाठी आपण STR रिव्हर्स फंक्शन यूज करतो. आणि अप्लाय केल्यानंतर ही एक आपल्याला रिव्हर्स जी काही स्ट्रिंग असेल ती स्ट्रिंग आपल्याला रिटर्न करते. तर सिंटॅक्स आपण पाहू शकतो. स्ट्रिंग व्हॅल्यू रिटर्न करते STRRV म्हणून एक फंक्शन आपण अप्लाय केलं. त्यानंतर इट रिक्वायर्ड इनपुट स्ट्रिंग, एक इनपुट स्ट्रिंग लागेल. तर त्यासाठी आपण एक्झाम्पल जर बघितलं तर एक व्हेरिएबल आहे, व्हेरिएबलमध्ये एक स्ट्रिंग दिली आपण, माय नेम इज स्नो जयस्वाल म्हणून. ठीक आहे. ही दिल्यानंतर STR रिव्हर्स फंक्शन आपण अप्लाय केलं त्या स्ट्रिंगवर. अप्लाय केल्यानंतर जो काही आउटपुट असेल तो आउटपुट आपण डिस्प्ले करतो. तर इथं बघा की एक कंप्लीट तुमची स्ट्रिंग जी आहे ती रिव्हर्स फॉर्ममध्ये कन्वर्ट झाली. म्हणजेच MYNAME इज SONOOJA असं हे काय झालं की कन्वर्ट इनटू द रिव्हर्स लेटर. म्हणजे एक रिव्हर्स फॉर्ममध्ये काय झालं तुमचं जी काही स्ट्रिंग आहे ती स्ट्रिंग त्या ठिकाणी कन्वर्ट झालीत. कशामुळं झालं ते, कारण आपण अप्लाय केलं STRRV फंक्शन त्याच्यावर, म्हणजे स्ट्रिंगला रिव्हर्स करायचं असेल तर. त्याच्यानंतर STR लेंथ फंक्शन आहेत. आता STR लेंथ नावातच आहेत की STR लेंथ इफ यू वॉन्ट टू फाइंड द लेंथ ऑफ स्ट्रिंग. म्हणजे एखाद्या स्ट्रिंगची लेंथ आपल्याला फाइंड करायची असेल तर त्यासाठी आपण काय यूज करतो, लेंथ फंक्शन हे रिटर्न करतो. लेंथ फंक्शन आपण यूज करतो. आणि लेंथ फंक्शन आपल्याला इंटिजर व्हॅल्यू रिटर्न करतात. कारण का की तो नंबर ऑफ कॅरेक्टर काय करतात की मोजतात की त्या पर्टिक्युलर स्ट्रिंगमध्ये नंबर ऑफ कॅरेक्टर्स किती आहेत आणि त्याचा नंबर आपल्याला डिस्प्ले करतात की 10 असेल, 50 असेल, 2 असेल, 1 असेल किंवा मग 0 असतील. अशी व्हॅल्यू तो आपल्याला काय करतो की रिटर्न करतो. म्हणजे याचा अर्थ काय की जर आपल्याला त्या स्ट्रिंगची लेंथ फाइंड करायची असेल तर त्यासाठी आपण STR लेंथ फंक्शन काय करतो की यूज करतो. सिंटॅक्स आपण पाहू शकतो. इंट आपलं रिटर्न व्हॅल्यू काय मिळेल तर इंटिजर व्हॅल्यू रिटर्न मिळेल. त्यानंतर STR लेंथ आणि त्याला जी रिक्वायर्ड स्ट्रिंग असेल ती स्ट्रिंग तुम्ही इनपुट देऊ शकतात. त्याच्यानंतर एक व्हेरिएबल घेतलात आणि त्याला परत आपण सेम पॅरामीटर सेम स्ट्रिंग दिलीत, माय नेम इज स्नो जयस्वाल. त्यानंतर STR लेंथ फंक्शन आपण अप्लाय केलात आणि अप्लाय केल्यानंतर इको जो काही तुमचा आउटपुट स्टेटमेंट आहे ती आउटपुट स्टेटमेंट आपण दिलीत आणि त्या आउटपुट स्टेटमेंट थ्रू आपण आउटपुट प्रिंट करतो. म्हणजे इथं आपल्याला आउटपुट काय दिसेल 24 कॅरेक्टर्स. तुम्ही जर मोजला तर स्पेससुद्धा तो काय करेल की कन्वर्ट करेल. म्हणजेच 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि एक हा स्पेस, एक इथला स्पेस, एक इथला स्पेस आणि एक इथला स्पेस, हे 4 स्पेस. म्हणजे 20 आणि ते 4 स्पेस म्हणजे काय होतं या ठिकाणी 24. म्हणजे कारण तो स्पेसला सुद्धा, व्हाईट स्पेसला सुद्धा ॲज अ कॅरेक्टर म्हणून तो कन्सिडर करतो. म्हणून आपलं आउटपुट काय मिळेल 24 कॅरेक्टर्स आपल्याला या ठिकाणी मिळेल. म्हणजे याचा अर्थ काय की इफ यू वॉन्ट टू फाइंड द लेंथ ऑफ स्ट्रिंग देन वी अप्लाय STR लेंथ फंक्शन ऑन द स्ट्रिंग. म्हणजे त्या स्ट्रिंगवर आपल्याला काय यूज करायचं, STR लेंथ फंक्शन थ्रू आपण आउटपुट आपण लेंथ काय करू शकतो की फाइंड करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहेत PHP STR रिप्लेस फंक्शन. आता रिप्लेस फंक्शन काय काम करतात हे थोडंसं आपण बघू. तर STR रिप्लेस फंक्शन इज केस सेन्सिटिव्ह बिल्ट इन फंक्शन. म्हणजे हा कसं आहे की केस सेन्सिटिव्ह आहेत आणि कसं बिल्ट इन फंक्शन आहेत ऑफ PHP. रिप्लेस सम कॅरेक्टर ऑफ स्ट्रिंग विथ अदर कॅरेक्टर्स. इट इज यूज टू रिप्लेस ऑल द ऑकरन्स ऑफ द सर्च स्ट्रिंग विथ द रिप्लेसमेंट स्ट्रिंग. आता आपल्याला माहिती आहे की फाइंड अँड रिप्लेस फंक्शन काय काम करतं. तर फाइंड अँड रिप्लेस फंक्शनचं आपण पाहिलेलं आहे ऑलरेडी. म्हणजे आपण जेव्हा कम्प्युटर वर्ड वगैरे पाहतो तर त्याच्यामध्ये फाइंड अँड रिप्लेस आपण पाहतो की जो काही आपण इनपुट कॅरेक्टर देतो तो कॅरेक्टर जेवढ्या वेळेस ऑकर्ड होईल, म्हणजे जेवढ्या वेळेस तो येईल, म्हणजे इनपुट कॅरेक्टर तुम्ही दिलात आणि त्याच्या जागेवर तुम्हाला दुसरा एखादा कॅरेक्टर रिप्लेस करायचा असेल तर जेवढ्या वेळेस तो इनपुट कॅरेक्टर त्या आपल्या पेजमध्ये डिस्प्ले होईल तेवढ्या वेळेस तो जो काही तुम्ही रिप्लेस्ड कॅरेक्टर असेल तो कॅरेक्टर काय होईल की रिप्लेस्ड होईल. म्हणजे तो चेंज होईल, त्याच्या जागेवर तो प्लेस्ड होईल. आणि
तुमचा जो काही STR रिप्लेस आहे तर हा केस सेन्सिटिव्ह आहे. केस सेन्सिटिव्ह म्हणजे जर स्मॉल लेटर असेल तर स्मॉल लेटरच कन्वर्ट होतील, लोअर लेटर अप्पर केस असेल तर अप्पर केसच कन्वर्ट होतील. जर समजा एका कॅरेक्टरमध्ये पूर्ण लोअर केस आहेत आणि तुम्ही जर अप्पर केसमध्ये दिला तर ती, आणि जरी स्ट्रिंग सेम असली तरी ते चेंज होणार नाही. तर सिंटॅक्समध्ये आपण पाहू शकतो की द सिंटॅक्स ऑफ STR रिप्लेस function is given below, which has the following 4 parameters. It has a 4 parameter STR replace search, जी तुम्हाला काय करायचे आहेत की सर्च करायचे आहेत. रिप्लेस, जी तुम्हाला काय करायचे आहेत की रिप्लेस करायचे आहेत. स्ट्रिंग आणि त्याच्यानंतर काउंट असेल, म्हणजेच नंबर ऑफ कॅरेक्टर्स तुम्हाला किती रिप्लेस त्या ठिकाणी करायचे आहेत. तर हे जे काही सिंटॅक्स आहेत ते आपण थोडंसं एक्झाम्पलच्या माध्यमातून थोडंसं समजून घेऊत आपण. ठीक आहे. तर इथं एक हाय एव्हरीवन म्हणून एक व्हेरिएबल घेतला, आपण डेटा घेतलात, स्ट्रिंग घेतलीत, त्याच्यानंतर हाय एक स्ट्रिंग घेतलीत, हॅलो नावाची एक स्ट्रिंग आपण घेतलीत, त्याच्यानंतर स्ट्रिंग, सर्च आणि रिप्लेस हे 3 स्ट्रिंग्स आपण या ठिकाणी घेतलेत. तर स्ट्रिंग बिफोर रिप्लेसमेंट, पहिले रिप्लेसमेंट थ्रू आपल्याला जे काही आउटपुट दिसेल. न्यू स्ट्रिंग STR रिप्लेस सर्च, सर्च म्हणजे काय दिली आपण हाय एव्हरीवन, रिप्लेसमध्ये काय दिलं हाय, आणि STR मध्ये आपण काय दिलं हॅलो. काउंट व्हेरिएबल हा बाय डिफॉल्ट आहे, घेतलं किंवा नाही घेतलं तरी तो काही इश्यू नाही. ठीक आहे. तर इको न्यू रिप्लेस्ड स्ट्रिंग इज न्यू रिप्लेस स्ट्रिंग नंबर ऑफ रिप्लेसमेंट काउंट, म्हणजे त्यांनी किती रिप्लेस केलं हे आपल्याला तो काय करतो की शो करतो. तर आपल्याला जे काही रिप्लेस्ड कॅरेक्टर आहेत, तर इन अबाव एक्झाम्पल वी कॅन सी दॅट हाय इज रिप्लेस्ड विथ द हॅलो. हाय कशासोबत रिप्लेस झालं तर हॅलो सोबत काय झालं की रिप्लेस झालं, म्हणजेच हॅलो एव्हरीवन त्या ठिकाणी काय झालं की हॅलो, अँड द नंबर ऑफ रिप्लेसमेंट किती झालं, एकच झालं. कारण हायच्या ठिकाणी काय आलं हॅलो, त्या ठिकाणी आपलं काय झालं की सर्च आपल्याला काय करायचं की हाय सर्च करायचं आणि त्याच्या जागेवर रिप्लेस काय करायचं होतं आपल्याला हॅलो हे रिप्लेस करायचं होतं. आणि रिप्लेस झाल्यानंतर आउटपुट काय मिळेल आपल्याला तर हॅलो एव्हरीवन, म्हणजेच काय होईल हॅलो एव्हरीवन आपल्याला मिळेल. आणि रिप्लेसमेंट किती वेळेस झालं तर काउंट करेल तो की एक वेळेस रिप्लेस त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे इथं आपल्याला समजायला येईल की सर्च म्हणजे काय की त्या जी काही स्ट्रिंग आहेत तुमची त्या स्ट्रिंगला आपल्याला सर्च करायची, त्याच्यानंतर रिप्लेस आपल्याला काय करायचं तर रिप्लेस जे आपल्याला व्हॅल्यू रिप्लेस करायची असेल ती व्हॅल्यू आणि त्याच्या जागेवर दुसरी कुठली स्ट्रिंग टाकायची आपल्याला ती स्ट्रिंग, आणि किती वेळेस तो स्ट्रिंग रिप्लेस झाला तर हे आपल्याला काउंट करायचं. तर अशा पद्धतीनं आपण एखादं कॅरेक्टर काय करू शकतो किंवा एखादी स्ट्रिंग आपण दुसऱ्या स्ट्रिंगसोबत रिप्लेस त्या ठिकाणी करू शकतो, आणि किती वेळेस रिप्लेस झालं हे आपण त्या माध्यमातून काउंट करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर STR वर्ड काउंट, STR वर्ड काउंट फंक्शन. तर STR वर्ड काउंट फंक्शन इज बिल्ट इन फंक्शन ऑफ PHP. हे आपल्याला माहितीच आहे की इट हॅज अ बिल्ट इन फंक्शन. इट इज यूज टू रिटर्न इन्फॉर्मेशन अबाउट वर्ड्स यूज्ड इन स्ट्रिंग और काउंट द नंबर ऑफ वर्ड्स इन अ स्ट्रिंग. म्हणजे हे आपल्याला काय करतात की नंबर ऑफ वर्ड्स किती आहेत एखाद्या स्ट्रिंगमध्ये तर ते काउंट करतं. तर इथं लक्षात येईल आपल्याला सिंटॅक्स जर पाहिलं आपण STR काउंट इट हॅज 3 पॅरामीटर्स स्ट्रिंग, रिटर्न अँड कॅरेक्टर. म्हणजे याचा अर्थ काय जी काही स्ट्रिंग तुम्ही दिली ती स्ट्रिंग ती रिटर्न करेल, जे काही वर्ड्स आहेत ते रिटर्न करेल, आणि कॅरेक्टर त्याच्यामध्ये किती कॅरेक्टर आहेत आणि याच्यामध्ये किती वर्ड्स आहेत हे तो काय करतो की रिटर्न करेल आपल्याला. तर इथं आपण एक्झाम्पलच्या माध्यमातून पाहू शकतो की PHP जावा टी पॉईंट इको युअर स्ट्रिंग इज, जी काही स्ट्रिंग असेल ती स्ट्रिंग इको BR इको बाय युझिंग STR काउंट. तर STR काउंट फंक्शन आपण अप्लाय केल्यानंतर बघा की युअर स्ट्रिंग इज PHP जावा टी पॉईंट अँड युझिंग STR2, म्हणजेच किती आहेत वर्ड्स, 2 वर्ड्स आहेत. PHP एक झालं आणि जावा पॉईंट एक झालं, असे 2 वर्ड्स त्या ठिकाणी आपल्याला मिळतात. म्हणजे 2 वर्ड्स आपण काय करतो की काउंट करतो. म्हणजे याचा अर्थ काय की STR वर्ड काउंट फंक्शन काय करतात की काउंट द नंबर ऑफ वर्ड्स प्रेझेंट इन अ स्ट्रिंग, म्हणजे स्ट्रिंगमध्ये नंबर ऑफ वर्ड्स किती आहेत हे काउंट करण्याचं काम कोण करतं तर STR वर्ड्स काउंट फंक्शन. त्याच्यानंतर STR कम्पेअर फंक्शन्स आपण या ठिकाणी पाहतो. तर आपण कम्पॅरिझन करतो स्ट्रिंगचं, पण कम्पॅरिझन करत असताना आपण काही क्रायटेरिया त्या ठिकाणी कन्सिडर करतो. मग ते लोअर असेल, हायर असेल, लोअर असेल, इक्वल्स टू असेल आणि हायर असेल. म्हणजे फर्स्ट स्ट्रिंग लोअर असेल, फर्स्ट स्ट्रिंग हायर असेल आणि फर्स्ट स्ट्रिंग आणि सेकंड स्ट्रिंग हे इक्वल असेल तर काय करायचं. तर हे कम्पॅरिझनचे काही क्रायटेरियाज आहेत. ते क्रायटेरियाज कसे आहेत आणि STR कम्पेअर काय काम करते ते आपण थोडंसं या ठिकाणी बघू. तर STR comparison is one of the most common tasks in programming and development. STR compare is string comparison function in a PHP. It is a built-in function which is case sensitive.
म्हणजे हा कसा आहे की केस सेन्सिटिव्ह आहे. मीन्स इट treats capital and the small case separately. It is used to compare two string from each other. This function compare two string and tell whether string is greater, less or equal to another string. String compare function is binary safe string function. म्हणजेच हे तीन प्रकारचे व्हॅल्यू आपल्याला रिटर्न करतात. एक म्हणजे लेस, ग्रेटर आणि इक्वल. म्हणजे ह्या तीन प्रकारचे कन्क्लुजन आपल्याला तो रिटर्न करेल. ठीक आहे. सिंटॅक्स जर बघितला आपण, सॉरी हे इथं काय, सिंटॅक्स जर आपण पाहिलं तर इथं STR आहेत, कम्पेअर CMP. तर इथं STR1 आणि STR2. तर पॅरामीटर्स जर आपण पाहिले तर STR1 इट इज अ फर्स्ट पॅरामीटर ऑफ स्ट्रिंग कम्पेअर फंक्शन दॅट इज युज्ड इन द स्ट्रिंग comparison, and the string second it is the second parameter of string compare function to be the used in comparison. म्हणजे इथं दोन आपल्याला स्ट्रिंग पाहिजेत जे की एकमेकांसोबत कम्पेअर करायचं आपल्याला. तर रिटर्न व्हॅल्यूज आपल्याला STR-CMP काय प्रोव्हाइड करतात बघा. तर दिस फंक्शन रिटर्न इंटिजर व्हॅल्यू रँडमली बेस्ड ऑन द कम्पॅरिझन. त्याच्या कम्पॅरिझनवरनं आपल्याला रिटर्न व्हॅल्यू मिळेल. रिटर्न 0. आता रिटर्न 0 कधी होईल? इट रिटर्न 0 इफ बोथ स्ट्रिंग आर इक्वल. म्हणजे दोन्ही स्ट्रिंग कशा असतील? इक्वल असतील. म्हणजेच केस सेन्सिटिव्ह थ्रू. म्हणजे जर स्मॉल लेटरमध्ये पहिली कॅरेक्टर जावा आहेत, पहिलं जावा आहेत स्मॉल लेटरमध्ये आणि सेकंडसुद्धा जावाच आहेत स्मॉल लेटरमध्ये. म्हणजे दोन्ही काय आहेत की दोन्ही स्ट्रिंग हे इक्वल आहे. दॅट मीन्स ही रिटर्न द व्हॅल्यू ॲज अ 0. रिटर्न लेस दॅन 0. म्हणजे जर पहिली स्ट्रिंग ही लेस दॅन 0 असेल, इट रिटर्न्स द निगेटिव्ह व्हॅल्यू इफ स्ट्रिंग 1 इज लेस दॅन स्ट्रिंग 2. निगेटिव्ह व्हॅल्यू म्हणजेच काय असेल? -1. काय रिटर्न करेल तो? -1. जर तो -1 रिटर्न करेल तर याचा अर्थ समजून घ्यायचे की पहिली स्ट्रिंग ही लेस आहेत सेकंड स्ट्रिंग सोबत. रिटर्न ग्रेटर दॅन 0 म्हणजे काय की 1. इट रिटर्न पॉझिटिव्ह व्हॅल्यू इफ स्ट्रिंग इज ग्रेटर दॅन सेकंड स्ट्रिंग. म्हणजे दुसऱ्या स्ट्रिंग सोबत पहिली स्ट्रिंग जर मोठी असेल तर त्यावेळेस तो आपल्याला 1 काय करेल की रिटर्न करेल. अशा पद्धतीनं 3 व्हॅल्यू तो रँडमली काय करतो की आपल्याला रिटर्न करतो. 0 कोणासाठी असेल? इफ द बोथ स्ट्रिंग हॅज द सेम. म्हणजे दोन्ही स्ट्रिंग काय आहेत की सेम आहेत. अँड द -1 फॉर द इफ फर्स्ट स्ट्रिंग इज लेस दॅन सेकंड स्ट्रिंग. म्हणजे पहिली स्ट्रिंग काय आहेत की लेस आहेत सेकंड स्ट्रिंग सोबत. अँड 1 दॅट मीन्स पॉझिटिव्ह 1 रिटर्न्स इफ द फर्स्ट स्ट्रिंग इज ग्रेटर दॅन सेकंड स्ट्रिंग. These are the some criteria, these are the some values which written by the STR compare after execution. म्हणजे त्या एक्झिक्युशन नंतर हे व्हॅल्यू तो काय करतो की रिटर्न करतो आपल्याला. तर एक्झाम्पल आपण पाहू शकतो. PHP STR हॅलो PHP आणि हॅलो PHP दोन्ही आपण सेम घेतलं. तर इथं STR कॉल, इथं तुम्ही STR-CMP किंवा दोन्ही जरी यूज केलं तर चालते. ठीक आहे. तर STR-CMP घेतलं तरी चालेल किंवा STR कॉल जरी घेतलं तरी चालते. तर STR1 आणि STR2 आउटपुट आपल्याला मिळेल STR कॉल हॅलो वर्ड्स कॉमा हॅलो. इथं काय केलं की STR वर्ड पहिली ही ग्रेटर आहेत आणि सेकंड काय आहेत की लेस आहेत. पहिली मात्र दोन्ही काय आहेत की सेम आहेत. आउटपुट जर आपल्याला बघायचं झालं 0 बिकॉज बोथ स्ट्रिंग आर इक्वल. इथं काय झालं की दोन्ही स्ट्रिंग इक्वल आहे. दॅट मीन्स रिटर्न अ व्हॅल्यू 0. 6 बिकॉज फर्स्ट स्ट्रिंग इज ग्रेटर दॅन सेकंड स्ट्रिंग. म्हणजे 6 का बरं आलं की फर्स्ट स्ट्रिंग ही ग्रेटर आहेत सेकंड स्ट्रिंगपेक्षा. त्याच्यामुळे इथं काय भेटलं आपल्याला 6 हे म्हणजे कॉलम्स आपल्याला त्या ठिकाणी मिळतात. किती कॉलम्स आहेत? STR कॉल आणि कंपॅरिझनमध्ये मात्र 0च मिळेल आपल्याला. कारण कंपॅरिझनमध्ये आपण काय करतो की कम्पेअर करून आपण त्याचं आउटपुट घेतो आणि ते आउटपुट जे असेल तर ते 3 फॉर्ममध्ये भेटतं. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि 0 ह्या 3 फॉर्मॅटमध्ये आपल्याला आउटपुट त्या ठिकाणी मिळेल. त्याच्यानंतर STR पोझिशन फंक्शन आहेत. STR पोझिशन फंक्शन जर आपण बघितलं STR POS फंक्शन, तर STR POS फंक्शन प्रीडिफाईन्ड फंक्शन ऑफ अ PHP. इट इज यूज टू फाइंड द पोझिशन ऑफ फर्स्ट ऑकरन्स ऑफ अ स्ट्रिंग इनसाइड अनदर स्ट्रिंग. म्हणजे दुसऱ्या स्ट्रिंगमध्ये फर्स्ट ऑकरन्स म्हणजे पहिलं जे काही ॲपिरन्स असेल त्याचं एखाद्या स्ट्रिंगचं आपण सर्च करतो. जसं की इथं आपण सिंटॅक्स बघितलं STR पोझिशन स्ट्रिंग, इथं स्ट्रिंग टाकितलं. जी स्ट्रिंग फर्स्ट ऑकर्ड होईल आपल्याला त्या आपल्या एका दुसऱ्या स्ट्रिंगमध्ये, तर त्याचं पोझिशन काय आहे ते आपल्याला तो रिटर्न करेल. आणि इथं आपण स्टार्टिंग पॉईंट देऊ शकतो. ऑप्शनल आहेत स्टार्टिंग पॉईंट, मात्र स्ट्रिंग आणि फाइंड हे दोन्ही कसे आहेत की कंपल्सरी आहेत. इथं बघू शकतो आपण PHP माय फेवरेट लँग्वेज. तर एक व्हेरिएबल घेतलात इको बिफोर STR पोझिशन पहिले, त्याच्यानंतर आफ्टर STR पोझिशन फंक्शन. इथं आपण फंक्शन अप्लाय केलं STR POS
स्ट्रिंग आणि PHP. आता PHP आपल्याला काय करायचे की PHP कुठल्या पोझिशनला ऑकर झाला तुमच्या स्ट्रिंगमध्ये, तर इथं तर पहिल्याच पोझिशनला आहेत, म्हणजे आउटपुट आपल्याला काय दाखवेल तर फर्स्टच तो आपल्याला आउटपुट दाखवेल. तर इथं आपल्याला बघितलं फेवरेट लँग्वेज आणि आफ्टर इट रिटर्न द व्हॅल्यू ॲज अ 1. का बरं? कारण PHP ही फर्स्ट ऑकरन्स आहेत, म्हणजे फर्स्ट आपल्या स्ट्रिंगमध्ये ते भेटलं, म्हणून आपल्याला आउटपुटला काय मिळेल, PHP इज अ माय फेवरेट लँग्वेज अँड इट रिटर्न्स द 1. ओके, तर अशा पद्धतीनं आपण पोझिशन काय करू शकतो की फाइंड करू शकतो. ठीक आहे, तर हे सगळे PHPचे स्ट्रिंग फंक्शन्स आहेत. आय होप की तुम्हाला हे समजले असतील, आणि जर तुम्हाला हे क्लिअरली समजले असतील तर कमेंट करा. जर तुम्हाला काही अडचणी असतील तरीही तुम्ही कमेंट करू शकतात. आणि प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की तुम्ही पूर्ण पाहिल्यावरच तुम्हाला लक्षात येईल, आणि थोडंसं कॉन्सन्ट्रेटनं बघा, म्हणजेच आपल्याला इझिली ते समजायला येईल. आणि त्यानंतर तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करू शकता. ठीक आहे, थँक्यू.